नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वपूर्ण राजपत्र नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या राजपत्राच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005मध्ये जो बदल झाला आहे तो माहितीचा अधिकार नियम 2026 या दृष्टीने हे दिनांक 12 जून 2026चं एक महत्त्वपूर्ण राजपत्र आहे. या पत्रामध्ये नवीन जो नियम झालेला आहे त्या नियमातले बदल दिलेले आहेत. शासकीय राजपत्रातील प्रसिद्धी दिनांकापासून म्हणजेच 12 जूनपासून हे नियम लागू होतील. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्यांवर सविस्तरपणे यात सांगितलेलं आहे की प्रत्येक अपिली अधिकारी कोण असेल, राज्य माहिती आयोगासंदर्भात, कलमासंदर्भात हे सर्व व्याख्या दिलेल्या आहेत. माहिती मागवण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये जोडपत्र अ मध्ये जो नमुना दिला आहे त्या नमुन्यामध्ये साध्या कागदावर अर्ज मागवता येणार आहे आणि शुल्क 30 रुपये या माहिती मागवण्यासाठी यात बदल करण्यात आलेला आहे. माहिती पुरवण्याचं शुल्क जे आहे त्यातसुद्धा बदल केलेले आहेत की यापूर्वीच्या दरापेक्षा वेगळ्याने दर या ठिकाणी बदल केलेले आहेत. जसं A4 किंवा त्यापेक्षा लहान कागद असेल तर प्रत्येक पृष्ठासाठी 5 रुपये, मोठ्या कागदाचा खर्च असेल तो प्रत्यक्ष खर्च, नमुने किंवा प्रतिकृती यांचा पण प्रत्यक्ष खर्च, डिजिटल स्कॅन प्रतीच्या प्रत्येक पृष्ठासाठी 5 रुपये, प्रकाशनासाठी निश्चित केलेली किंमत किंवा प्रकाशनातील उतारांच्या ज्या छायाप्रती त्याच्यासाठी सुद्धा 5 रुपये, अभिलेखाच्या निरीक्षणासाठी पहिल्या 1 तासासाठी निःशुल्क, नंतरच्या प्रत्येक तासासाठी 50 रुपये शुल्क, टपाल आकारासाठी 50 रुपये किंवा जास्त माहिती असेल तर त्यासाठी लागणारा जो प्रत्यक्ष खर्च येतो. हे महत्त्वपूर्ण बदल आहेत. शुल्क प्रदान करण्यात सूट कोणाला असेल की जे दारिद्र्यरेषेखालील आहेत अशा व्यक्तींना नियम त्या 3 आणि 4 नुसार कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु याबाबत दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीची माहिती जर विपुल स्वरूपात असेल तर फक्त पहिली 50 पृष्ठे विनामूल्य देण्यात येतील आणि उर्वरित पृष्ठांसाठी नियमित स्वरूपात आता जे नवीन दर आहे त्याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. शुल्क प्रदान करण्याचे मार्ग याच्यातही बदल करण्यात आलेला आहे की रीतसर पावती घेऊन सार्वजनिक प्राधिकरणाकडे रोखीने पण आपण जमा करू शकतो किंवा अर्जावर तेवढ्या मूल्याचे न्यायालय शुल्क मुद्रांक चिकटवून किंवा सार्वजनिक जे प्राधिकरण आहे ते लेखा प्राधिकरणाला आपण चेकद्वारे किंवा धनादेशद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा भारतीय टपालाच्या ड्राफ्टद्वारे सुद्धा आपल्याला संबंधित रक्कम अदा करता येणार आहे. त्यानंतर कोशागारात सुद्धा नियमानुसार जमा करता येणार आहे. आणि महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन स्वरूपामध्ये जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत जसं UPI द्वारे किंवा इतर सुविधा जे इलेक्ट्रॉनिक आहेत त्याच्याद्वारे सुद्धा या ठिकाणी शुल्क जमा करता येणार आहे. विनंती केवळ एकाच विषयासंबंधित करता येणार आहे. म्हणजे माहितीचा अर्ज जो असेल तो फक्त लेखी स्वरूपात एकाच विषयासंदर्भात आपल्याला देता येणार आहे आणि त्याची मर्यादासुद्धा 150 शब्दांची दिलेली आहे. 150पेक्षा जास्त शब्द त्या अर्जामध्ये लिहिता येणार नाहीत. त्याच्यापेक्षा जास्त माहिती जर आवश्यक असेल एकापेक्षा जास्त विषयांवर तर स्वतंत्र अर्ज करावा लागेल. आणि जो जनमाहिती अधिकारी त्याने केवळ पहिल्या विषयासंबंधातच प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. समजा एखाद्या अर्जामध्ये एकापेक्षा अधिक विषय जर माहिती मागितली असेल तर फक्त पहिल्या अर्जाचीच माहिती देणं जनमाहिती अधिकाऱ्याला आवश्यक राहील. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचा सल्लासुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे. अभिलेखाच्या तपासणीची मागणी करतानासुद्धा जे पद्धती तीसुद्धा यात दिली आहे. तर कार्यालयीन वेळेत ते पाहता येतील. त्यासाठी लागणारं आवश्यक शुल्क पहिला 1 तास जे असेल तो निःशुल्क असेल. या स्वरूपामध्ये ही माहिती घेता येईल. अर्जदाराने फक्त पेन्सिल व्यतिरिक्त कोणतेही लेखन साहित्य सोबत न घेता हे सर्व माहिती निरीक्षण करता येईल. पेन्सिलने अभिलेखावर कोणतेही खुणा करणार नाहीत. फक्त त्याने निरीक्षण करण्यासाठीच त्यांना पाहता येईल. एक महत्त्वाचा बदल अजून आहे की या ठिकाणी ओळख पुराव्याची आवश्यकता राहणार आहे की आता अर्जदाराला स्वतःचं स्वयंसाक्षांकित केलेलं ओळखपत्राची छायांकित प्रत द्यावी लागणार आहे. जर ओळखचा पुरावा प्राप्त झालेला नसेल तर जनमाहिती अधिकारी त्या अर्जदारास अर्ज परत करू शकेल. हा महत्त्वपूर्ण बदल आहे. पुन्हा केलेल्या विनंत्या निकालात काढणे. बऱ्याचदा एकच माहिती पुन्हा मागितली असते, यापूर्वी दिलेली असते. तर अशा वेळेस संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या पत्रव्यवहाराचा आणि अगोदर माहितीच्या पुरवल्याचा संदर्भ देऊन तो अर्ज निकालीत काढता येणार आहे. स्वतःहून माहिती उघड करण्याची जबाबदारी प्रत्येक जे सार्वजनिक प्राधिकरण आहे त्यांनी
या नियमाच्या अधीन राहून स्वतःहून काही माहिती आधीच आपल्या वेबसाईटवर किंवा याच्यावर टाकणं अपेक्षित आहे. त्यामुळे ती संबंधित कार्यवाही करणं आवश्यक आहे. अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती, जी माहिती संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने आधीच जनमाहिती अधिकाऱ्याने संकेतस्थळावर माहिती दिलेली असेल तर तसं कळवणं अपेक्षित आहे. त्यांना पुन्हा देण्याची गरज नाही. फक्त अर्जाद्वारे कळवणं आवश्यक आहे की सदर माहिती वेबसाईटवर ऑलरेडी उपलब्ध आहे, तिथून आपण घ्यावे. जनमाहिती अधिकाऱ्यास ऑनलाईन उपलब्ध असलेल्या अशा माहितीचे साक्षांकन करण्यास नकार देण्याचा प्राधिकार देखील असेल. वैयक्तिक माहितीतून सूटबाबत सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे की सार्वजनिक हिताशी संबंधित नसेल आणि सार्वजनिक कामाशी संबंधित नसेल तेव्हा वैयक्तिक माहिती देण्याबाबत सुद्धा यात दिलेलं आहे की वैयक्तिक स्वरूपाची माहिती उघड करण्यातून सूट असेल. ज्यामुळे सार्वजनिक हितामुळे काही बाधा निर्माण होत असेल तर सक्षम प्राधिकारी त्यास लेखी स्वरूपात कारण नोंदवून ती माहिती द्यायची किंवा नाही ते ठरवू शकतील. असे व्यापक सार्वजनिक हित अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी माहिती मागणाऱ्या अर्जदारावर असेल आणि सार्वजनिक हिताचे ठाम विधान पुरेसे असणार नाही. इलेक्ट्रॉनिक पत्रव्यवहाराची स्वीकार्यता, जनमाहिती अधिकाऱ्याने जर ईमेलद्वारे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पत्रव्यवहार केला असेल तर ती माहिती मागवण्यासाठी वैध पत्रव्यवहार किंवा माहिती वितरण असल्याचे मान्य करण्यात येईल. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करण्यासाठी जोडपत्रानुसार अर्ज करता येईल. त्यासाठीची जी नियमावली ती सुद्धा यात देण्यात आलेली आहे. राज्य माहिती आयोगाकडे अपील करण्याच्या संदर्भात सुद्धा सविस्तर नियमावली याच्यात देण्यात आलेली आहे. अपील परत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा याच्यात माहिती देण्यात आलेली आहे. आयोगाकडे अपील करण्याची प्रक्रियासुद्धा सविस्तर याच्यात देण्यात आलेली आहे. त्याची किंवा तक्रारीची नोटीस कशा प्रकारे द्यायची ही सुद्धा या ठिकाणी सविस्तर दिलं आहे. जसं प्रत्यक्ष देता येईल, नंतर नोंदणीकृत डाकेने, शीघ्र डाकेने, ईमेलद्वारे देता येणार आहे. अपीलकर्त्याची किंवा तक्रारकर्त्याची व्यक्तिशः उपस्थितीच्या बाबतीत सुद्धा याच्यात दिलेलं आहे की सुनावणीच्या तारखेपूर्वी किमान 7 स्पष्ट दिवस अगोदर सुनावणीच्या तारखेची नोटीस देणं अपेक्षित आहे. 2 दिवस आधी तक्रारदारास किंवा अपीलकर्त्यामध्ये जर येणं शक्य नसेल तर त्या स्वरूपात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सुविधाच्याद्वारे सुद्धा करता येणार आहे. तर या सर्व माहिती याच्यात सविस्तर दिलेली आहे. अपील निकालात काढण्याची प्रक्रिया पण सविस्तर देण्यात आलेली आहे. पुराव्याचा भार या ठिकाणी सविस्तर मांडण्यात आलेला आहे. अपील मागे घेणे किंवा अपील रद्द करण्याची प्रक्रिया आहे. राज्य माहिती आयोगाचा आदेशसुद्धा दिलेला आहे. तक्रारीची कार्यपद्धती दिलेली आहे. आयोगाचे अंतर्निहित प्रक्रियात्मक अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत आणि बरेचसे जे नमुने आहेत जोडपत्राचे ते सर्व दिलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण राजपत्र आहे, 22 पानाचं. याच्यात अर्जाचा नमुना दिलेला आहे, त्यानंतर अपील करण्याचा नमुना दिलेला आहे, त्यानंतर द्वितीय अपीलाचा नमुना दिलेला आहे. असे सर्व बाबी याच्यात समावेश केलेल्या आहेत आणि सत्यापनचा एक अर्जसुद्धा दिलेला आहे की आपण जी माहिती मागवणार आहोत त्या संदर्भात एक अर्जाच्या स्वरूपात अपीलकर्त्याने भरून देणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण राजपत्र माहितीच्या अधिकार अधिनियमासाठी देण्यात आलेलं आहे. यात महत्त्वाचे बदल थोडक्यात आपण अजून सविस्तररित्या बघितले, पण आता आपण शॉर्ट स्वरूपामध्ये पाहणार आहोत. हे महत्त्वाचे बदल आहेत की अर्ज शुल्क 30 रुपये असेल. माहिती मागवण्यासाठी अर्जासोबत 30 रुपये शुल्क असतील ते वेगवेगळ्या स्वरूपात जमा करता येणार आहे. माहितीच्या प्रतींसाठी शुल्कात वाढ केलेली आहे. A4 कागदासाठी प्रत्येक पानाला 5 रुपये आहेत. डिजिटल कॅनसाठी 5 रुपये प्रति पान आहे. अभिलेख निरीक्षणासाठी पहिला तास मोफत, नंतर 50 रुपये प्रति तास आहे. ऑनलाईन स्वरूपात UPI द्वारे सुद्धा पेमेंट भरण्याची सुविधा आहे. अर्ज एकाच विषयाचा असणं अपेक्षित आहे. एकाच विषयासंबंधित अर्ज असणं आवश्यक आहे. 150पेक्षा जास्त शब्दात त्या अर्जाचं विवरण नसावं. अनेक विषय जर स्वतंत्र असतील तर स्वतंत्र अर्ज करायचा आहे. नागरिकत्वाचा पुरावा अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचा बदल आहे की इथे जो माहिती मागणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आपला पुरावा जोडणं आवश्यक आहे. प्रत्येक अर्जासोबत त्याची छायांकित प्रतसुद्धा त्याला जोडणं आवश्यक आहे. ओळख पुरावा जर नसेल तर अर्ज परत केला जाऊ शकतो. नंतर पुनरावृत्तीचे अर्ज निकाल काढण्याचे अधिकार याच्यात सविस्तर दिलेले आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध माहिती पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अधिकृतरित्या माहिती वेबसाईटवर उपलब्ध जर असेल तर ती तसे सांगता येईल आणि त्याचा नकारसुद्धा देता येईल. वैयक्तिक माहितीबाबत कठोर निकष आहेत की ज्याच्यामध्ये वैयक्तिक माहितीबाबत सार्वजनिक हित सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर आहे. प्रथम आणि द्वितीय अपीलासाठी सुद्धा शुल्क आहे. प्रथम अपीलला 50 रुपये आणि राज्य माहिती आयोगाच्या द्वितीय अपीलसाठी 100 रुपये शुल्क आहे. आयोगासमोर अनुपस्थित राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद आहे. अपील फेटाळण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती याच्यात दिलेली आहे. नंतर स्वयंप्रकाशन न केल्यास कलम 4 अंतर्गतची जबाबदारी ती पण याच्यात सविस्तर दिली. संबंधित कार्यालय प्रमुखाविरुद्ध शिस्तभंगसुद्धा होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे बदल याच्यात जर आपण पाहिले तर RTIचा अर्ज 150 शब्दामध्ये
एका अर्जात फक्त एकच विषय ठेवण्याची अट, नागरिकत्वाचा पुरावा जोडणे बंधनकारक, प्रथम आणि द्वितीय अपीलांवर शुल्क आकारणे, वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी सार्वजनिक हित सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर टाकणे. हे पूर्वीच्या नियमाच्या आणि सध्याच्या नियमाच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण असे राजपत्र आहे. या दृष्टीने आपल्या सर्वांना माहिती असावी यासाठी हा व्हिडिओ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. सर्वांना शुभेच्छा.